मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। अंतरवाली सराटी येथे 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। राज्यातील सर्व मराठा बांधवांना 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत सातारा, कोल्हापूर आणि पुणे संस्थांसंदर्भातील GR काढण्याची मागणीही जरांगेंनी केली आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करावी आणि आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। दरम्यान आता सरकारला पुन्हा वेळवाढ दिली जाणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे। मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आधीच कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार। आता त्यांचा काही गैरसमज असेल तर माझी तयारी आहे त्यांना भेटून दूर करण्याची। त्यांची मागणी मी आता अजून त्यांचं निवेदन पाहिले नाही। ते आता उपोषणासाठी त्यांनी जे काही निवेदन सरकारकडे पाठवलं असेल तेव्हा ते प्राप्त झालं नाही। पण मला एवढं सांगायचं की बहुतांशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आपण पूर्णतेला चाललेली आहे। मला वाटतं एवढ्या आठवड्यापर्यंत सातारा गॅजेटचा निर्णय मी करू शकलो तर तीच त्याची प्रमुख मागणी आहे। त्यामुळे उपोषण ते करणार नाही अशी मला व्यक्तीच्या खात्री आहे। आम्ही त्यांना मी त्यांचा भेटून मी त्यांचा गैरसमज दूर करेल। मला काही जे काम केलं तेच त्यांना सांगायचं आहे। दरम्यान मंत्री उदय सामंत हे भेटून आल्यानंतर जरांगेने आंदोलनाचा इशारा दिला असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे। जरांगे हा बिळवातून बाहेर निघाला ना, वळवळ 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 कधी करायला लागला? उदय भेटून आल्याच्या नंतरच करायला लागला। मंत्री असले म्हणून काय झाले? प्रश्न विचारले जातील, काय चर्चा झाली ती सांगावं लागेल। एकनाथ शिंदे साहेब खूप मोठे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांची क्रेडिबिलिटी लय मोठी आहे। आता जरांगे सारखे वळवळ वळवळ करणारे जे असतात ते काहीतरी कुणाच्या तरी सावलीत जाऊन काहीतरी करत असतात। एकनाथ शिंदे साहेबांच्या सावलीचा फायदा घेऊन म्हणजेच उदयच्या भेटीचा फायदा घेऊन हे जरांगे जर वळवळ करत असेल आणि कायदा बाह्य करा म्हणत असेल, ताबडतोब आणि अर्जंट फक्त बॉक्समधले वजे दिले जाऊ शकतात, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय। आमच्या उदयला माहित आहे बॉक्सचं ओझं। मनोज जरांगे हा कधी सुद्धा वैचारिक दृष्ट्या शुद्ध व्यक्ती नाही। मनोज जरांगेला शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, विद्यार्थी याच्याशी घेणं देणं नाही। मनोज जरांगे हा टूल आहे, पॉलिटिकल टूल आहे आणि त्या पुढे जाऊन मनोज जरांगे हा जे काही करतो तो फीडेड पद्धतीने करतो आणि ही आजची त्याची जी पत्रकार परिषद आजची जी घोषणा होती ती कम्प्लिटली फीडेड होती। त्याच्यामुळे लोक त्याच्या म्हणण्याला कोणी लक्ष देणार नाही।